सत्संग देखील आजचा सत्संग आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे. कारण की आजचा सत्संग आहे नकारात्मक विचार आणि मनशांतीची चाहूल या विषयावर. आणि आजचा ज्वलंत प्रश्न हाच आहे, की निगेटिव्ह थॉट का येतात? तर याच्याविषयी आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर बसवराज खुबा. हे स्वतः बी-एम-एस आहेत. त्यानंतर सी-ए-पी-ई-पीमध्ये त्यांनी कोर्स केलेला आहे. त्यानंतर त्यांचं क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एम-ए झालेलं आहे. तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि अभ्यासातील शिस्त विकसित करण्याचा अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. ते ते मोबाईल व्यसन, विचलन, ओव्हर थिंकिंग यावर काम करणारे परफॉर्मन्स तज्ञ आहेत. तसेच त्यांनी 500 पेक्षा जास्त कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तसेच त्यांचा 10,000 विद्यार्थ्यांसोबत कामाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. आणि आज आपण त्यांच्याकडनं नकारात्मक विचार आणि मनशांतीची चाहूल या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत. तरी मी बसवराजजी यांना अशी विनंती करेन, की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपण सुरुवात करूयात एका छोट्या व्हिडिओनी. व्हिडिओमध्ये 2 पात्र आहेत. आजच्या विषयाची सुरुवात एका व्हिडिओने करूयात. एक बार्बर आहे आणि त्याचा रेग्युलर क्लायंट आहे. दोघांमध्ये थोडासा संवाद चालू असतो. मी ऑडिओ थोडा म्यूट ठेवणार आहे, पण काय घडतं ते बघूयात आणि त्यानंतर सुरुवात करूयात आपण आजच्या विषयाची. सगळ्यांना स्क्रीन दिसतेय का ते सांगा. ऑडिओ व्हिडिओ ऐकू येतोय का? हो, दिसतंय. अजून नाही हो, अजून बफर होते. अरे रोज काय वो क्या बोलेंगे सुना नाही स्क्रीन निकलना है. बाकी लोग हैं आए नहीं कोई. आएंगे वो घाट को बनाते हैं थोड़ा टाइम लगेगा. आजा यार जल्दी जल्दी. ये शकील वो दिखा दे ना मोबाइल पे नहीं यार गाड़ी वाला दिखा दे. ये चला करना यार लेट हो रहे हैं चल ना. क्या चुम्मा जाने मजा आता है. ऑडिओ म्यूट ठेवला व्हिडिओचा. ए, नहीं यार 9 बजे निकलना है यार चल ना. दोघं बोलतायत. अरे, मस्त इंटरव्ह्यू व्हिडिओ यार. चाललंय. दोघं मित्र आहेत हे दिसतंय. जावेद को बोला 1:45 निकालने को. हाँ? तेरी अम्मी आई थी कल शाम को. क्या करती है. मार्केट मिली बोली इंटरव्यू है. हाँ बहुत परेशान रहती है. त्यांचा आवाज येते बोलले. सलीम को फटके पड़े कल. काय को. हाँ वो बाइक पे विली बिली कर रहा था. उसके भी हवलीगिरी कम नहीं ना. हो आवाज येतो सगळं ते बोलतायत बरोबर. आवाज येते बोलता. सामान जाम हो गया. ऐसा बाहर मत निकलना. इसको देख बाहर निकल के 35 साल हो गया और क्या बाहर निकलेगा अभी. तुम्हारे जात वालों ने हमारे माँ बहन का इज्जत छीना था ना. सलाह डालेगा तुम लोगों को. रमेश भाई कट इट कट ऐका ना कॅमेरा उचलता या ना साहेब. उचल उचलायचं ये तू आधी दे, कॉलेजची फिल्म आहे साहेब. ये स्टार कोण आहे? बाजू में ये स्टार कोण आहे? त्यांच्या मध्ये स्टार कोण आहे? राइड करने का ऑडिओ चालू आहे.
बऱ्याचदा असंच काही होतं आयुष्यामध्ये. माझाच आवाज इको येतोय मला. हॅलो. आता झालं बंद. हॅलो. नाही, मला माझा आवाज इको येतोय. आम्हाला पण येतोय तुमचा आवाज. तर आता काय बोलतो ते कॅसेट मध्ये. काय करावं लागेल सेटिंग मध्ये? आता झालं बंद. बंद झाला? ठीक आहे. हा आता आणि झालं. आता तुमचा आवाज नीट येतोय. ओके. बऱ्याचदा आयुष्यामध्ये असं होतं कधीतरी. जसं दोन मित्र होते, चांगलं चाललं होतं, एक घटना घडली बाहेर, ती खरी आहे का खोटी आहे ते न बघता त्या बार्बरनी त्याच्या मित्राचा क्लायंटचा खून केला. कधीतरी आयुष्यात असा प्रसंग येतो, काहीतरी प्रसंग येतो की जिथे मुलाच्या बाबतीत असेल, स्वतःच्या बाबतीत असेल, की जिथे भावनांचा काहूर, विचारांचा चाहूर मागतो डोक्यामध्ये आणि वेगवेगळ्या पॉसिबिलिटी डोक्यात येतात. काही असू शकतं. एखादा स्टिम्युलस आहे की जॉबमध्ये बॉसनी रागवलंय किंवा आपलं जोरदार भांडण झालंय मोठ्या क्लायंटशी. आवाज येतोय का? हो, येतोय. हो, तुमचा आवाज येतोय. हा. आणि त्यावेळेला आपण कधीतरी निवांत बसतो थोडंसं घरामध्ये कुठेतरी, जिथे लाईफ टेस्टिंग प्रसंग आहे तिथे निगेटिव्ह शेड्स खूप वेळ लागतात आणि मनामध्ये येणाऱ्या गोष्टीवर, विचारांवर आपण पटकन विश्वास ठेवतो. विश्वास ठेवला की तिथे डोक्यामध्ये न सॉर्ट आउट होणारा गोंधळ सुरू होतो. निगेटिव्ह थॉट्सला आजकाल ओव्हर थिंकिंग त्याच्याविषयी शब्द वापरला जातो आणि सोल्युशन काढायच्या वेळी आपण ऍक्शन मध्ये बऱ्याचदा मोबाईल घेतो, झोपी जातो किंवा थोडंसं डिरेल होतं लाईफ मध्ये. शक्यता असते डिरेल व्हायची. परत वापस तिथे जातो कारण की आपली कुठलीही वैचारिक प्रक्रिया नीट पार पडलेली नसते आणि त्यामुळे सोल्युशन तर मिळत नाही आणि कधी कधी डिसिजन चुकण्याची शक्यता असते. का? मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक विचारावर मी विश्वास ठेवतो, निगेटिव्ह थॉट्सला, आणि गडबड सुरू होते आणि माइंड इज व्हेरी गुड ॲट मेकिंग स्टोरी. जसं त्या बार्बरच्या डोक्यामध्ये बाहेर दंगलचा सीन चालला होता चित्रीकरणाचा, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी बघितलं नाही खरं काय खोटं काय, सत्य असत्यचा पडताळ न करता जे दिसेल त्याच्यावर विश्वास ठेवून ही लॉस्ट हिज क्लायंट. तसंच काहीशी कधीतरी आपल्या हातून आपल्या आयुष्यात डिसिजन मेकिंगच्या बाबतीत होण्याची शक्यता असते. ती टाळायची कशी, त्यासाठी आजचा हा सेशनचा प्रपंच आहे. जसे ह्या सेशन समोर स्क्रीनवर गाड्या दिसत आहेत फॉर्म्युला 1 रेसिंगच्या, कंटिन्युअस येत आहेत, फास्ट येतात. प्रत्येक व्यक्तीला दिवसभरामध्ये 80,000 विचार येतात. 80,000 थॉट्स. म्हणजे आजचे आलेले 80,000 विचार वेगळे, उद्याचे वेगळे. जसं स्क्रीनवर एक न्यूज अँकर दाखवलाय, खाली विचारांची पट्टी चालू आहे, तसं प्रत्येकाच्या डोक्यात आता मी बोलते पण डोक्यात काही ना काही विचार चालू आहे. काय बोलते, कोण आहे, सकाळ सकाळी काय चाललंय काय नाही. डोक्यामध्ये बॅकग्राऊंडला कॉन्स्टंट थॉटची पट्टी चालू असते. जवळपास प्रत्येक सेकंडला एक थॉट जनरेट करतो ब्रेन. आणि हा खरंच एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या 80,000 मधले कमीत कमी 30,000 थॉट्स निगेटिव्ह थॉट्स आहेत. 30 ते 35,000. नॉर्मल घरात सगळं ठीक चाललंय, आयुष्यात छान चाललंय, ते त्रास फार देणार नाहीत. पण कुठेतरी करिअरमध्ये, मुलांच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडतंय, निर्णय घ्यायची वेळ आली, त्यावेळेस ते पॉवरफुली येतात. आणि इम्पॅक्ट त्यांचा कसा असतो आणि त्याला डील नाही केलं तर काय होतं, एक छोटासा अजून अॅनिमेटेड व्हिडिओ बघू आपण. दोन मुलीमधली कॉम्पिटिशन आहे, दोन बहिणींची कॉम्पिटिशन आहे. एकीला खूप मार्क्स आहेत, रँक्स आहेत.
काय झालं की ज्या वेळेस तिने बहिणीचा हेट केला, राग केला, द्वेष केला, ते विचार तिच्या डोक्यामध्ये सर्क्युलर मोशननी इतके फिरत होते की एक राक्षसाचं रूप धारण केलेलं दाखवलंय. ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स म्हणतात त्याला. जे 30 ते 40 हजार येतात, 80 हजारामधले ते ऑटोमॅटिक येणारे निगेटिव्ह थॉट्स आहेत. काय येतात, कुठून येतात, त्याचं नावच आहे अँट्स, लाल मुंग्या. ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स. आणि ते सर्कल जर भेदलं नाही तर जसं त्या व्हिडिओमध्ये 11 विकरा राक्षस दाखवलाय तसा सुरू होतं. कारण की त्या मोमेंटला मी विश्वास ठेवलेला असतो त्या थॉटवर. पण त्याच मुलीने तिचे विचार बदलले. आय हेटच्या जागी आय फॉरगिव्ह, आय लव्ह. म्हणजे विचार बदलले की तो मॉन्स्टर जसा गेला तसं मला माझ्या विचारांवर, त्या 30,000 विचारांना, प्रसंगात येणाऱ्या, मला सॉर्ट आउट करायचं काम स्वतःच करावं लागणार आहे. त्याचा रियाज करून ते सुटणार नाहीयेत. म्हणजे काय, पहिल्यांदा मला, जसं ही छोटीशी ऍड आहे परत एक, एक जेम्स खाल्ली त्यांनी तर थोडा मोठा बंच पडला. मी एका येणाऱ्या निगेटिव्ह थॉट्सला विश्वास ठेवला आणि खरंच मानलं तर प्रॉब्लेम सुरू होतो. मग ह्याला काय करणार? इन अ नटशेल आपण बघतोय, इन जनरल गाईडलाईन्स मध्ये बघतोय आपण. समजा घरामध्ये लग्न आहे, आपल्या आपल्या मुलीचं लग्न आहे किंवा आपल्या बहिणीचं लग्न आहे आणि सोनं घ्यायची वेळ आली. इव्हन दो आता रेट थोडे जास्त झालेत, पण सोनं घ्यायचे, आपण साठवणूक केली आहे, पैसे जपून ठेवले मुलीच्या लग्नासाठी किंवा बहिणीच्या लग्नासाठी. सोनं घ्यायची वेळ येते तेव्हा आपण कुठल्याही गल्लीतल्या कॉर्नरच्या सोनाराकडे शक्यतो जात नाही. आपण गावातला जो मुख्य सोनार आहे, पीएनजी ज्वेलर्स आहेत प्रत्येक ठिकाणी, कल्याण ज्वेलर्स, मलबार ज्वेलर्स, अशा ठिकाणी देतो. का? तर सोन्यामध्ये पण भेसळ असू शकते आणि आपण 24 कॅरेट गोल्ड, ऍटलीस्ट ओरिजिनल सोनं घ्यायचा प्रयत्न करतो. जसं त्या सोन्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे, तसं जसे मी माझ्या सिच्युएशनचा
लोकांचा अर्थ काढतो, विचार करतो, त्या विचारामध्ये इम्प्युरिटी असू शकते, नसू शकते. काय वाटतं तुम्हाला? असू शकते, राईट? मग ती हो. इम्प्युरिटी मला बाजूला काढली पाहिजे. माझ्या निगेटिव्ह शेड मधली ऍक्च्युअल निगेटिव्हिटी मला बाजूला काढायची. मग त्यासाठी मला काय करायचंय? पहिल्यांदा मी दिवसातला, आज माझ्या आयुष्यात एखादी प्रसंग आला, चॅलेंजिंग प्रसंग, कुठलाही असेल, मुलगा असेल, माझ्या बाबतीत असेल, बेटर हाफच्या बाबतीत असेल, माझ्या माहेरच्या लोकांसाठी असेल, असं एखादी घटना घडतेय आणि घडण्याची शक्यता आहे, तिथे माझ्या डोक्यात मला निगेटिव्ह थॉट्स खूप यायला लागले. तर पहिल्यांदा मी ते डिटेक्ट करेन. आज काहीतरी घडतंय, डोक्यात काहीतरी वेगळे, रोजच्या पेक्षा वेगळे विचार आलेत, ते विचार मी डिटेक्ट करेल. म्हणजे मला आज काय झालं तर मी लिहून ठेवेल. ओके, समथिंग इज हॅपनिंग, माझ्या डोक्यामध्ये काय येतंय तो थॉट कॅच करेल आणि लिहून ठेवेल एका डायरीमध्ये, मोबाईलमध्ये नोट करेल की व्हॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग इन माय माइंड, इवन दॅट सिच्युएशन. त्या सिच्युएशन मध्ये काय घडतंय, तो सेल्फ टॉक मध्ये जो मी बोलतोय तो टॉक, तुमच्या डोक्यात जो चालू आहे त्याला सेल्फ टॉक. जो बोलत नाही तो सेल्फ टॉक, त्याला मधल्या विचारात सेल्फ टॉक हा वर्ड आहे, तो मी डिटेक्ट करेल. नंतर मग मी दिवसातला एक अर्धा तासाचा वेळ सॉर्ट आउट करेल. त्याला मी करेल की व्हॉट इज द एव्हिडन्स फॉर दिस थॉट. जसं आपण धान्य निवडताना गहू आणले, गहू दळायला द्यायच्या आधी त्याच्यातला कचरा बाजूला काढतो, तसं मला त्या थॉटशी डिबेट करावं लागेल. डिबेट, कागद पेन घेऊन, व्हॉट इज द एव्हिडन्स फॉर दिस थॉट्स, हे मला बघावं लागेल. एक फॅक्ट्स काय आहेत आणि फिक्शन काय, हा रिअलिस्टिक थॉट आहे का इमॅजिनरी थॉट आहे, हे सेग्रिगेशन खूप महत्वाचं आहे. आणि हे डोक्यातल्या डोक्यात होणार नाही. कुठेतरी कोपऱ्यात बसलाय, मोबाईल घेतलाय, डोक्यातल्या डोक्यात विचार करत होणार नाही. त्याचं बॅटल ग्राउंड आहे. म्हणजे कुठल्याही गृहिणीचं स्वयंपाक बनवण्याचं स्थान किचन आहे, बेडरूम नाही, हॉल नाही. तसं मला विचारांचा मागोवा काढायचा आहे, तर मला त्याला पेपर पेन लागेल. पहिला प्रश्न मी त्या आलेल्या थॉटला विचारेल की व्हॉट इज द एव्हिडन्स. मग काय घटना घडल्या, त्या फॅक्ट्स आहेत का फिक्शन आहे, रिअल थॉट आहे का इमॅजिन थॉट आहे, हे फिल्टर लावलं तर बरेचशा गोष्टी बाजूला पडतात. नाही नाही, ही माझ्या अनाथ शक्यता आहे का खात्री आहे. ओके, काही 5 क्वेश्चन्स मी वापरेल आणि जसं त्या मुलीने लवच्या जागी हेट रिप्लेस केलं आणि तिला फील गुड झालं त्या मोमेंटला, माझे हार्मफुल थॉट्स बदलण्यासाठी मला त्या थॉटला 4 क्वेश्चन विचारायचे. हे क्वेश्चन मी स्क्रीनवर लिहिलेत. पाहिजे तर परत मी शेअर पण करतो. त्याचा एक कागद येतो, ज्याच्यावर प्रिंटेड राहतो, तो खरंच खूप हेल्प करतो. इज दिस अ लाईकली सिनेरियो और वर्स्ट केस सिनेरियो, ही शक्यता आहे का खात्री आहे. शिवाजी महाराजांना ज्यावेळेस आग्र्यामध्ये पकडलं होतं, त्यावेळेस त्यांच्या डोक्यात निगेटिव्ह थॉट्स आले नसतील का? माझ्या राज्याचं संपलं, माझ्या प्रजेचं संपलं, माझ्या घरच्यांचं संपलं, माझ्या पत्नीचं काय, मुलांचं काय. पण त्यातून त्यांनी एक आयडिया काय काढली, फळाच्या पेटीची आयडिया काढली, अप्रुव्हल घेतलं, पेशन्स ठेवला आणि त्यातून बाहेर पडलं. ही वर्स्ट केस सिनारिओ आहे का काय आहे? इज इट इज सर्टनिटी? हे क्वेश्चन मी नंतर पाठवतो. ज्याला कुणाला इंटरेस्ट आहे त्याच्या हे क्वेश्चन कसे सॉर्ट आउट करायचे तेही त्यांना सांगतो. ह्याच्यात थेरॉटिकल लेक्चर ठेवण्याचा आजचा काही पर्स्पेक्टिव्ह नाहीये, त्यामुळे मी थोडंसं पुढे चालतो. काय माहितीये का, आपल्या भविष्यामध्ये आपल्याकडून आपल्या प्रत्येक रोलमध्ये, मुलांच्या बाबतीत असेल, स्वतःच्या बाबतीत असेल, सर्वोत्तम यावं अशी आपल्या बुद्धीची, मनाची इच्छा असते. त्यामुळे तो प्रत्येक पॉसिबिलिटीला तयार करण्यासाठी तो निगेटिव्ह थॉट डोक्यात घालतो. सो दॅट यू आर प्रिपेरिंग. गावाला जाताना ऍक्सिडेंट होऊ शकतो म्हणून आपण सीट बेल्ट घालतो. गावाला जाताना रोड जरी चांगले ऍक्सिडेंट होऊ शकतो म्हणून सावकाश चालू. मी प्रिकॉशन काय घेणार आहे, दॅट इज माय अँटीडोट फॉर माय निगेटिव्ह थॉट. जसं ह्याही मुलीच्या मनात निगेटिव्ह थॉट्स आले आणि तिने कसे हाताळले बघूयात, एक छोटासा व्हिडिओ. वो आंटी, वो पड़ोसी, वो दोस्त, वो हर इंसान जिसने कहा था कि मैं बैडमिंटन के काबिल नहीं हूं.
बच्चों से कभी ये ना कहना कि वो कुछ बन नहीं सकते. जसं तिच्या डोक्यामध्ये खूप निगेटिव्ह थॉट्स आले, शेजारी काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, बाकीचे काय म्हणतील, जर मी नाही खेळू शकले, माझ्या डाऊट घेतले, म्हणून तिने एफर्ट्स वाढवले आणि शी बिकेम सक्सेसफुल. माझ्या डोक्यात निगेटिव्ह थॉट्स येतात बिकॉज दे आर इव्होल्युशनरी ऑटोमॅटिक सेल्फ प्रोटेक्टिंग मेकॅनिझम. एक छोटे 2 कॅरेक्टर घेतले, घरात मुलं कार्टून बघत असतात. ओव्हर थिंकर विथ ऍक्शन फॉर सोल्युशन डेकिसुकी. मुलांना जर विचारलं ते सांगतील, कारण आपला बऱ्याचदा आता कार्टूनचा टच नाही राहिलेला, की ओव्हर थिंकर विथ नो पॉझिटिव्ह ऍक्शन नोबिता. माझ्या डोक्यात ब्रेन इज डुईंग जस्ट रुटीन वर्क. तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी तो जो विचार आणतोय, त्या विचारांवर त्यातली निगेटिव्हिटी काढून, म्हणजे इमॅजिनरी शेड काढून रिअलिस्टिक काय काय होऊ शकतो आणि त्याला मी काय काय करणार आहे, मी काय काय प्रिपरेशन करणार आहे, हेच एक्सपेक्टेड आहे. तरच मग मला झोपताना शांत वाटेल की मी माझं बेस्ट दिलं त्या सिच्युएशनमध्ये. झाशीच्या राणीने एवढे सैन्य होते, ती शेवटच्या क्षणापर्यंत लढली. तिचं नाव काय आहे? शी चोज टू फाईट. मला त्या आजही माझ्या आयुष्यातला तो प्रसंग त्याच गुणवत्तेचा आहे की जिथे माझा कस लागणार आहे. फक्त थॉट आला म्हणून मी त्याच्यावर विश्वास न ठेवता त्याच्यासाठी मी वेळ देणार आहे. दिवसातला एक थिंकिंग टाइम माझा ठेवेल, एक 20 मिनिटाचा. 20 मिनिट ज्यावेळेस माझं जेवण झालंय, माझा फ्रेश मूड आहे, सकाळी 11ला 11:30ला मुलं गेलेत घरणीसाठी साधारणतः, किंवा ऑफिसमधून निघायच्या आधी 10-15 मिनिट, किंवा ऑफिसला जायच्या आधी सकाळी 10 मिनिट, जिथे मी पर्सनल टाइम, वर्क टाइम, माझ्या व्यक्तिगत आयुष्यात काय गोष्टी चालल्या आहेत, जिथे मला काळजी वाटते, कामाच्या ठिकाणी चालल्या आहेत, त्या थिंकिंग टाइम मध्ये मी सॉर्ट आउट करणारे कागद पेन घेऊन. हा माझा एक पहिला टेक अवे आहे. एक 10 मिनिट मी इन्व्हेस्ट करणार आहे. ज्यावेळेस माझ्या आयुष्यात घरात काही चाललंय वेगळ्या, त्याचे तो विचार लिहिला कागदावर, त्याच्यातले काय पॉसिबिलिटी आहेत आणि मी काय करणार आहे, माझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत, ह्याच्यावर मी थोडंसं काम करेल. पहिला टेक अवे, सो दॅट आय फील गुड, झाशीच्या राणीसारखं, की मी माझा सर्वोत्तम दिलंय. मग दिवसभर जे चक्र येतं निगेटिव्हिटीचं, ते सायकल जे येतं, कारण की मी ऍक्शन घेत नाही, की बऱ्याचदा मी कामामध्ये गुंतलेली असते, बऱ्याचदा मी घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी चालू असतात, आणि त्यावेळेस जर निगेटिव्ह शेड्स आले, ज्यावेळेस मला कागद पेन घेऊन सॉर्ट आउट करण्याचा वेळ नाहीये, तर ते सायकल ब्रेक कसं करणार, त्यासाठी काय टिप्स आहेत इन जनरल आपण थोड्याशा बघूयात, म्हणजे जेणेकरून मला जरा त्या मोमेंटला शांत वाटेल, जरा डोक्याला शांत वाटू दे, जे आपण नेहमी जरा मला शांत बसू दे. का डोक्यात गोंधळ चाललेला असतो, म्हणून मी तसं म्हणते. तर ती विशेष लूप इतर वेळी मी कशी सोडणार, मी त्याला सॉर्ट आउट करणार आहे. एक अर्धा तास दिवसभरातला देऊन, 20 मिनिटाचा वेळ देऊन. इतर वेळी जर डोक्यात गोंधळ आला विचारांचा, तो सॉर्ट आउट कसं करणार, त्याला काही जनरल प्रॅक्टिकली इफेक्टिव्ह टिप्स थोडंसं देतो. एक, जसं कॉर्पोरेशनची गाडी येते दिवसाला एकदा तरी, घंटा गाडी, आणि कचरा घेऊन जाते, आठवड्यातून एकदा येते, 2दा येते, तसं मी माझ्यासोबत घरी असले तरी किंवा कामाच्या ठिकाणी काही रफ पेजेस ठेवेल. जर ज्या वेळेस कुठल्या घटनेचे विचार असह्य करतील, मी ते अवॉइड करण्यासाठी मोबाईल नाही घेणार, बोर झालं म्हणून. कागदावर ते एक विचार खरखर 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 लिहिल आणि कागद फोडून फेकून देईल. डोक्यातला गोंधळ कागदावर काढला तरी तुम्हाला बरं वाटेल. बऱ्याचदा आपली जीवाभावाची मैत्रीण आता जवळ नसते, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगता येत नाही, आणि ती कोंडी आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्या कोंडीला फोडण्यासाठी रफ पेज ठेवणार, जे वाटते ते खरखर खरखर लिहिणार, कागद फोडणार आणि फेकून द्या. यू विल इमिजिएटली फील बेटर इन दॅट सिच्युएशन. एक एक डोळ्यातून पाणीला अल्टरनेटिव्ह म्हणून ह्याचा उपयोग होईल. ऍटलिस्ट तुम्हाला त्या मोमेंटला छान वाटेल. एक पहिली टीप. दुसरं असं म्हटलं जातं, ऐकायला थोडंसं वियर्ड आहे, समजू, पल्स कॅन्डी. पल्स कॅन्डी सोबत ठेवल्या 2-3 तरी.
शुगर नसली तरी आणि असली तरी फार काय याच्याने फरक नाही पडणार. इंटेन्स मोमेंटला जर तुम्ही एक पल्स कँडी खाल्ली आणि तुम्ही इमॅजिन केलं की तुमच्या एका फोर्थ फ्लोअरला आहे, सोसायटीच्या फिफ्थ फ्लोअरला आहेत, आणि जसं जसं कँडी मेल्ट होईल, यू इमॅजिन की त्या बिल्डिंगच्या टेरेसवरून तुम्ही बघताय, दोन रोड आहेत, रोडवर ट्रॅफिक जाम झालाय, त्यात तुमच्या विचारांचा ट्रॅफिक जाम आहे, जे विचार सध्या त्रास देत आहेत तुम्हाला. हळूहळू पल्स कँडी मेल्ट होतीये आणि ते थॉट ब्लॉक क्लिअर होतोय आणि यू आर गेटिंग बॅक टू युअर नॉर्मलसी. ह्यामुळे आणि त्यावेळेस त्या विचारांना सांगेल, आय विल गेट बॅक टू इन माय थिंकिंग टाइम. तो माझा निगेटिव्हिटीचा, जसं घरातला कचरा मी रोज साफ करून घराच्या बाहेर काढते, माझं घर जसं साफ मी 2 टाइम झाडून स्वच्छ ठेवते, तसं डोक्यातला कचरा साफ करायचा माझा वेळ ठरलेला आहे इथून पुढे, रोज 20 मिनिटाचा. त्या वेळेला, इतर वेळी मी एंटरटेन करणार नाही. गाड्या दिसत आहेत रोडवरती, भरपूर चाललेल्या. औरंगाबाद मधलं रुटीन चित्र आहे, लातूरलाही आहे, पण त्यात एखादी ट्रक आहे, खूप पोल्युशन करतेय, नॉईज करतेय, तुम्हाला इरिटेटिंग झालं म्हणून तुम्ही त्या ड्रायव्हरला बाहेर काढलं, त्याला मारामारी केलं, तर कुणाचे कपडे मळणार आहेत? आपलेच. त्याची तर आधीच आलेले आहेत. त्यामुळे मी, जशा मला ह्या गाड्या दिसतात त्यातल्या माझे 80,000 विचार आहे, त्यातल्या मी पॉझिटिव्ह विचारांवर हायलाईट करेल. म्हणजे गाड्या दिसतात तर मी BMW, बेन्झ, टेस्ला, ऑडी, माझ्या आवडीच्या गाड्याकडे कसं बघतो, अरे वा काय गाडी आली, काय कलर आहे, काय नवीन गाडी आहे. बाकीच्या गाड्या मी थोड्या ब्लर करतो. फोटोमध्ये जसे आपण इमेजेस ब्लर करतो तसं बाकीचे थॉट्सला ब्लर करून, काही एखादा छान थॉट आला तर त्याला एंटरटेन करेल, बाकीच्या थॉटला मी घरात घेणार नाही, ज्याच्यावर मी विचार करणार नाही. जसं फेरीवाल्यांना आपण आत येत नाही, दरवाजा बंद करतो बघितल्या बघितल्या, सेल्समनचे कॉल आजकाल अवॉइड करतो, स्पॅम कॉल करतो, तो थॉट आला त्याला ब्लर. आणि दिवसभर 2-4 गोष्टी, छान गोष्टी घातलेल्या आहेत, झालेल्या आहेत, त्याच्यावर मी एंटरटेन करेल, पण दुसऱ्या थॉटला एंटरटेन करणार नाही. కోకా 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 కొడితే కొర కొరమంటూ చూస్తారు పొట్టి పొట్టి కౌనే వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు ఊ అంటావా మామా ఊ అంటావా మామా हाँ बेटा कैसी लगी? नाइस. भैया लाल में कुछ और लाइफ कटे मजे से. पान में पुदीना देगा, नाक का नागिना देगा, चिकनी चमेली देखी, चिकना कमीना देखा, चांद ने चिडर होके चीट किया तो सारे तारे बोले गिली गिली अक्खा. टाइम लगेगा. चलेगा. लाइफ कटे मजे से जब म्यूजिक चले स्पॉटिफाई. मस्त ऍड आहे. सी, जसं त्या लोकांनी, त्या मुलं आणि मुलींनी ते गाण्याचा एक ऑरा ठेवला होता, त्यामुळे शॉपिंग मध्ये काय चाललंय, ट्रॅफिक मध्ये काय चाललंय, त्याच्याने त्यांना बॉदर केले नाही. ज्यावेळेस माझ्या आयुष्यात कधीतरी एखादी स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल, जिथे मला वेळ लागणार आहे सॉर्ट आउट करायला, सासू सुनाचं भांडण आहे, वेळ लागणार आहे सॉर्ट आउट करायला, किंवा ऑफिसमध्ये काही ना काही प्रमोशनचं चाललंय, मुलाचं ऍडमिशनचं चाललंय, आणि इट इज गोइंग टू टेक टाइम. पॉइंट काय, एक घाव दोन तुकडे पटकन होता येत नाही. अमेझॉनवर नाही, फ्लिपकार्टवर मागवलं असं होत नाही. बऱ्याचदा सिच्युएशन तिथे मला टाइम लागणार आहे आणि मला माहिती आहे की ह्याला मला महिना लागणार आहे, 2 महिने, 6 महिने, पण त्यात मी स्वतःला कसं चेअरफुल ठेवणार. सो मी रोज सकाळी उठले ना, जसं आपण गॉगल बदलतो, नेल पॉलिश बदलतात लेडीज, किंवा आपण शर्ट्स बदलतो, तसं मी माझा ऍटिट्यूड ऑफ द डे ठरवेल सकाळी निघताना. आज मी क्युरियस आहे, मी गॉगल कोणता घातणार आहे माझ्या मनाच्या पटलाला. आज मी क्युरियस आहे, रिलॅक्स आहे, हॅपी आहे. मग ज्या दिवसभरात घडणार आहेत त्या लेन्सनीच मी बघणार आहे. मी त्या दिवशीचा तो माझी सेंट्रल थीम आहे. आजकाल बऱ्याचदा डेस्टिनेशन वेडिंग्स आहेत, किटी पार्टीजला ड्रेसिंग ची थीम आहे, बॉलिवूड थीम, घागरा थीम. तशी माझी माइंडसेटची थीम आहे, काही घडलं तर मी रिलॅक्स घेणार. आज मी लोडच घेणार की माझं आजची थीम रिलॅक्स आहे. कुणी कोण म्हणला, माझा मित्र मला जॉब गेला, अरे ओके, बापरे, रिलॅक्स, काहीतरी नवीन हुडकशील, काही ना काही होईल. माझा घडणाऱ्या घटनांकडे मी माझा चोजन ऍटिट्यूड, जसं मी गॉगल चूज करतो, रिडिंग लेन्स असला तरी माझ्याकडे 3-4 रिडिंग लेन्स असतात, तसं मी माझा ऍटिट्यूड चूज करेल. इट विल हेल्प यू टू काम यू डाऊन. आणि हा हा एक फार महत्वाचा पॉइंट आहे. मी घरातून ऑफिसला चाललोय तर 10 मिनिट आधी
की माझे बरेच रोल आहेत लाईफमध्ये. मी कोणाचा मुलगा मुलगी आहे, मित्र आहे, स्टुडंट आहे. माझे माझे देर आर लॉट्स ऑफ रोल्स आर इन देअर लाईफ. कामाला जाताना 10 मिनिट आधी जे घरातले विचार यायला लागले, घरातल्या गोष्टींचे हळूहळू ते क्लोज डाऊन करेल. जसं मी मोबाईलवर लॅपटॉपवर काम करतोय, बाकीच्या विंडोज मी मिनिमाइज करून ठेवतो, दुसरं काही पॉपअप झालं तर. घरी येतोय, घरी जायच्या आधी 10 मिनिट आधी ऑफिसमधून निघताना ऑफिसमधले सगळे कामं क्लोज डाऊन करणार मेंटली, जेणेकरून मी माझ्या घरातल्या रोलला अलाइन करेल. घरी जाताना ऑफिसच्या गोष्टी घरी घेऊन जाणार नाही. म्हणतात त्या कशा घेऊन जायच्या, घरातून ऑफिसमधून निघताना पटकन नाही निघणार. ऑफिसमध्ये आजचा दिवसभरातलं काय काय काम झालं, उद्या काय काय आहे त्याचा लेखाजोखा करेल, वाटलं तर लिहून ठेवेल. आणि एक वरी बुक म्हणतात त्याला, एक छोटी डायरी मी ठेवल ऑफिसमध्ये. अरे हे आज माझी कामं झाली, उद्या ह्याचे आहे, माझा प्रमोशन पेंडिंग, त्याचं हे करायचंय. आता आय विल टेल दोज थॉट्स, आय विल टेल दोज डायरी की आय विल गेट बॅक टू टुमॉरो मॉर्निंग ॲट 10 AM 11 AM. आता मी घरी घेऊन चाललेलं नाही. मला असं लिहिल्यामुळे त्या डायरीमध्ये ऑफिसमधल्या तरी मला बरं वाटेल आणि घरी वापस येईल. म्हणजे मी मी माझ्या पत्नीला, मुलांना जो काही वेळ आहे तो व्यवस्थित देऊ शकेल. तेच विशियस सायकल घरी कॅरी नाही करणार. कामामध्ये पण घरामध्ये बऱ्याचदा असं थोडंसं होतं. मुलांच्या बाबतीत ही टेक्निक खूप वापरतो आपण, की मी अर्धा तास दिलाय खरं सॉर्ट आउट करायला गोष्टी, पण इतर वेळी ज्यावेळेस कुठल्या गोष्टी त्रास द्यायला लागल्या, त्यावेळेला मी माझ्या एका ब्लँक पेपरवर लिहून ठेवेल किंवा ब्लँक डायरीवर लिहून ठेवेल किंवा माझ्या टास्कमध्ये मोबाईलमध्ये लिहिल्यामुळे काय होईल, जे थॉट्स त्रास देत आहेत, तुम्ही त्याच्यापासून इमोशनली डिटॅच होऊ शकता आणि यू कॅन गेट बॅक टू युअर वर्क इन हँड. आणि मग ब्रेक टाइममध्ये मी कॉफी पितोय, थोडा निवांत वेळ, जे काही लिहिले थॉट्स जे काही त्रास देतात त्याला सोल्युशन काय, ह्याच्यासाठी माझ्या कॅपॅसिटीमध्ये अल्टरनेटिव्ह काय, ह्याच्यावर मी काम करेल. कधी कधी सिच्युएशन असे असतील की मागचे 2 महिने वाया गेले, 6 महिने आयुष्यच वाया गेलं वाटतं, पण ज्या गोष्टीला सोल्युशन नाहीये त्या विचारांना टाटा बाय बाय करणं गरजेचं आहे. मी इमॅजिन करेल, मी एका नदीच्या किनाऱ्यावर बसलाय, तो थॉट एका झाडाच्या पानावर इमॅजिन करेल, तो वाहत चाललाय आणि त्याला टाटा करेल, किंवा एखाद्या फुग्यामध्ये तो थॉट टाकलाय आणि त्याला सोडून देईल. हे खूप महत्वाचं आहे, अनफिनिश्ड इमोशनल बिझनेस क्लिअर करणं. तुम्हारी आंखों पर किसी ने पोएट्री नहीं लिखी, तुम्हारी जुल्फों पर शायद कोई गाना नहीं, फ्लोर दर फ्लोर भटकते हो दुनिया साफ रखने को, जैसे आसमान से लटकते हो, पर शीशा देखते हो तो ठहर जाते हो, क्या कहर ढाते हो। तुम जो अगली नहीं होने देते झगड़ों को, एक नजर चुराकर जो यूं देखते हो अपने कपड़ों को, क्यूट लगते हो। ट्रैफिक के रेज में इंडियन क्लासिकल फ्लूट लगते हो। तुम जो कभी कभी अपने लिए भी फूल लाते हो, क्या कहर ढाते हो। हिसाब के बीच में से जिससे निकालते हो अपनी किताब का टाइम, वो जो स्ट्रगल के दिन थे तुम्हारे साथ, कभी लगता ही नहीं कि खराब था टाइम। अपनी रेसिपी के अलावा सब शेयर करते हो, और कितना कैजुअली कितना डेयर करते हो। जो खुद पे फिदा से होकर मुस्कुराते हो, क्या कहर ढाते हो। जब तुम ट्रैश में सारे मलाल रखते हो और ईगो की जगह खुद का ख्याल रखते हो, बवाल लगते हो। फिर भी तुम्हारी आंखों पर किसी ने पोएट्री नहीं लिखी,
तुम्हारी जुल्फों पर शायद कोई गाना नहीं, हमने भी नहीं बोला तुमसे इनफ बार, जिसे अंग्रेजी में जेंटलमैन कहते हैं, वो तुम ही तो हो यार। मस्त पॉइंट आहे खरंच, की सेल्फ केअर, हाऊ वी आर लव्हिंग अँड ऍक्सेप्टिंग अवर सेल्फ. दिवसातला एक 15-20 मिनिटाचा वेळ तो पाहिजेच आहे स्वतःसाठी. मग त्यात मोबाईल शिवाय, आय रिपीट, मोबाईल डिव्हाइस शिवाय मला कधी पेडिक्युअर करू वाटलं, मॅनिक्युअर करू वाटलं, तो असेल की त्यावेळेस मला जे आवडतं मी स्वतःसाठी एखादी डिश बनवून घेईल, की माझ्या स्वतःसाठी एखादा चहा बनवून घेतला आणि मी निवांत आहे. फ्रीडम ऑफ सेल्फ एक्सप्रेशन. आणि ह्याच्यावर पण एक अर्धा वेगळा एखादा टॉपिक होऊ शकतो खरं, कारण की खरं खरं आपण खरं स्वतःला विसरून जातो सगळ्या रोल्समध्ये आपल्यातल्या असण्याचं सेलिब्रेशन. आणि ते खूप महत्वाचं आहे खरं ऍक्च्युअली. आणि त्याशिवाय हे निगेटिव्ह थॉट्स हँडलच नाही होणार. जेवण झाल्यावर बेटर हाफ सोबत एक 15-20 मिनिटाचा वॉक घेतला, दिवसभर काय झालंय काय झालंय काय नाही त्यांनी नाही सांगितलं, आपण सांगितलं, पण कॉमन शेअरिंग काही ना काही ऍक्टिव्हिटी ठेवली. मला काहीतरी छान वाटलं पाहिजे दिवसभरात, हे पण खरंच खूप महत्वाचं आहे. सो महत्वाचा टेक अवे काय, ऑलवेज रिमेंबर युअर इनविजिबल क्राऊन आणि यू आर स्ट्रॉंगर दॅन युअर थॉट्स. फिलिंग्ज आर नॉट फॅक्ट्स. दिस इज इम्पॉर्टंट टेक अवे. मला काहीही वाटू शकतं, वाटणं आणि असण्यातला गॅप आपण रिअलिस्टिकली दूर करण्याचा प्रयत्न करणार. ह्याच्यासाठी समराईज करायचं झालं आजचा पूर्ण सेशन, तर 3 गोष्टीवर सांगू शकतो. एक, दिवसभर 80,000 विचार येतात प्रत्येक ह्युमन बिईंगला, त्यातले 30,000 निगेटिव्ह ऑन अन ॲव्हरेज. आणि एखादी लाईफ चॅलेंजिंग सिच्युएशन असेल, एखादी मनाविरुद्ध घटना घडली आहे, तर ते वेगाने येतात आणि वेगाने आले की आपण त्याला हँडल करायला कधी कधी कमी पडू शकण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला, मला दिवसभरातला स्वतःसाठी काही ते वेळ काढायचा आहे. थिंकिंग टाइम वेगळी, पर्सनल स्पेस आणि वर्क स्पेस मधल्या गोष्टी सॉर्ट आउट करायला. विचारांचा गोंधळ डोक्यातल्या डोक्यात सॉर्ट आउट होत नाही, तो मला कागद पेन घेऊन सॉर्ट आउट करायचा आहे. रिअल थॉट, इमॅजिन थॉट, ही शक्यता आहे का, खात्री आहे? शक्यता असेल तर माझ्या हातात काय काय आहे ह्याला डील करायला. आणि फिलिंग्ज आर नॉट फॅक्ट्स. दिस इज द टेक अवे फ्रॉम माय एंड. तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते प्लीज विचारा, तुमचा फीडबॅक जरूर द्या. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. सेल्फ केअर हा जो आता शेवटी आपला मुद्दा होता, हा. त्याच्यामध्ये छंद जोपासणे, हो जो छंद असेल हो तो छंद जोपासणे, त्याच्यासाठी वेळ देणे, हो. या सगळ्या वेळापत्रकातून हा एक उपाय असू शकतो का? बिलकुल बिलकुल. काय होतं ना, मी माझ्या छंदात माझं मन रममान होते, कुठेतरी त्याला ॲटीज वाटतं. जसं माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत लहानपणी गप्पा मारताना वाटायचं, तसं मला त्या छंदासोबत वेळ व्यतीत करताना वाटतं. त्यामुळे कॉम्प्युटर बॅकएंडला ते सॉर्ट आउट करायचं काम करतो बऱ्याचदा. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही अर्ध्या तासाने वापस येता, तुमच्या छंदातून वापस येता, सोल्युशन ऑटोमॅटिक मिळालेलं राहतं बऱ्याचदा लाईफमध्ये. म्हणून कुठेतरी असा वेळ, ऑर्गॅनिक वेळ, म्हणजे जिथे मी कुठल्याही बाहेरच्या डिव्हाइसेसची मदत घेत नाहीये, किंवा सो कॉल ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून मी सोल्युशन हुडकायचा प्रयत्न करत नाही. बोर झालं म्हणून मी काय करतोय, कंटाळा आला म्हणून मी काय करतोय, हे खूप महत्वाचं आहे. अँड इट शुड बी पार्ट ऑफ डेली लाईफ. त्यासाठी तेवढं सन्मानाने वेळ ठेवायचा आहे. ओव्हरऑल फीडबॅक काय वाटतो तुम्हाला? आय डोंट नो. खूप छान सांगितलं तुम्ही सगळं सर.
ओके. आणि आपल्या विचारांकडे पाहणं हे किती महत्वाचं आहे येणाऱ्या. आपण त्याच्यात मिक्स होऊन गेलो की भावना आणखीन ती हा वर येते. हा जसं त्या मुलीचं सांगितलं की ती निगेटिव्ह विचार होते त्याचे, पण त्याच्यातून तिला पॉझिटिव्ह भेटते. ती आपण चेंज करते. पॉझिटिव्ह हो ना, बरोबर आहे, बरोबर. त्यासाठी आपलं कागद पेन लागणार आपल्याला. हे असं डोक्यातल्या डोक्यात होणार नाही. युनिटी टेक इट पेपर पेन, सिम्पल. आपण एएमसी आणि बीएसटी का करायचं याच हे आजचं सगळं आपलं चर्चा हे मूळ बीज या दृष्टीने मला समजलं ते. ओके. हे तुम्ही थॉट जे तेच म्हटले, करतो. फर्स्ट ऑफ थॉट, अगदी निगेटिव्ह थॉट्स. आता उद्या जस्ट रिसेंटली एक्झाम्पल घ्या, ते ट्रॅफिक मध्ये मी अडकलोय त्या आता म्हणजे पुन्हा बॉम्बे हायवेवर, आणि ह्यामधनं ऍट अ टाइम मला मी गडबडीत आहे, मला टार्गेट आहे. तर त्यावेळेला जो रश ऑफ थॉट्स आहे त्याला इमिजिएटली डायव्हर्ट कसं करता येईल? ओके. त्या मोमेंटला दोन गोष्टी करता येतील त्याला त्याला त्या मोमेंटला टू गेट बॅक आवर थॉट कंट्रोल बॅक. हा, जसं क्रिकेटमध्ये एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट असतो 2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा, जिथे क्रिकेटपटू थांबतात. म्हणजे 2020 हा वेगवान खेळ आहे, तरी देखील तिथे ती 2.5 मिनिटाचा ब्रेक घेतात. त्या मोमेंटला मी एक काम करेल की मी ब्रेक घेईल. ओके, ब्रेक म्हणजे काय, त्यात काय करायचं सांगतो. हँड मुवमेंट्स, क्लींच अँड रिलीज युअर हँड्स. 4 सेकंद नाकाने श्वास घेईल, 4 सेकंद तोंडाने सोडेल. एक दुसरी ऍक्टिव्हिटी. तिसरं मी काय करेल, तुमची आवडती जागा कुठे की जिथे तुम्हाला छान वाटतं, मंदिर, बीच, टेरेस, तुमची आवडती जागा काय जोशी साहेब, जिथे तुम्हाला छान वाटतं. लिस्निंग म्युझिक. कुठे, लोकेशन कुठे? एनी टाइम मोबाईलवर असते, एखादी गझल, मग एखादं इमॅजिन करणार. जरी तुम्ही ट्रॅफिक जाम मध्ये अडकलात, तुम्ही इमॅजिन करताल तुमच्या बेडरूम मध्ये आहात, तुमच्या फेवरेट बेडवर आराम करतायत. यू विल फील द टच ऑफ द बेड. तुमच्या रूम मध्ये काय गोष्टी दिसतात ते एक व्हर्च्युअल व्हॅकेशन घेताल तुमच्या रूम मधली, आणि तिथे तुमच्या आवडीचं गझल लागलंय आणि तुम्ही गझल ऐकतायत, आणि घरातली व्यक्ती तुम्हाला एक चहा आणून देते, तुम्ही चहाचा आस्वाद घेतायत, तुम्ही टाळी दिलीये, आणि तरी हे करत असताना हे चालू, आणि 3-4 मिनिटात तुमची हे सेन्सेस डाऊन होतात. म्हणजे वाढलेले इमोशन, वाढलेले थॉट्स कमी होतात, आणि तुम्हाला तुमचा एक रिअलिस्टिक थॉट विंडो ओपन होतो, जो तुम्हाला डिसिजन द्यायला मदत करतो की आता माझ्याकडे काय काय पर्याय आहेत आणि मी काय करू शकतो. आणि आय कॅन गेट बॅक टू माय ब्रेन, माय इंटेलेक्ट, माय बेस्ट ऑफ व्हर्जन फॉर माय टेकिंग डिसिजन. हा एक ब्रेक घेणार. जिथे ओव्हरवेल्मिंग इमोशन आल्या, नो वेव्ह ऑफ सी इज कॉन्स्टंट. समुद्राची कोणती लाट कॉन्स्टंट नाहीये. जेव्हा असा भावनाचा, विचारांचा फाऊल आला, त्यावेळेला 2 मिनिटाचा ब्रेक घ्या. हँड मुवमेंट्स, ब्रीद इन, ब्रीद आउट. 2, टेक अ व्हर्च्युअल व्हॅकेशन टू युअर सेफ प्लेस. 3 मिनिट. तोपर्यंत सिम्पथेटिक नर्वस सिस्टमचं ओव्हर स्टिम्युलेशन होतं, ते काम करायला पॅरासिम्पथेटिकला स्टिम्युलेट करतो. पण ह्या ऍक्टिव्हिटीने हे झालं की तुम्हाला तुमचा एक काय करायला पाहिजे ते ऑप्शन्स दिसायला लागतात, आणि त्यातला ऑप्शन कोणतं मी घेईन. छान झालं. मला वाटलं की प्रत्येक वेळी लिहिणं शक्य नाही ना, म्हणून मी हा प्रश्न नाही विचारला. सोल्युशन, ज्याला आपल्याला लॉंग टर्म करायचं आहे, लॉंग टर्म गोल आहे, लॉंग टर्म गोष्ट, त्यावेळेस हे करणार. पण त्या मोमेंट अशासारख्या खूप टिप्स आहेत. ही प्रॅक्टिकल टिप खूप कामाला येते. एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला आपण, त्या मोमेंटला कमबॅक करा. किंवा अजून एक आहे, टिप स्किल्स म्हणतात. टिप स्किल्स, TIP, टिप स्किल्स म्हणजे टेम्परेचर. म्हणजे बघा, बऱ्याचदा काय होतं, आपण रोडवर चाललो, कधी ट्रक आहे, बस आहे, जीप आहे, कार आहे, दिसतात, त्यातून आपण रस्ता काढून आपल्या आपल्या डेस्टिनेशनला चाललेलो असतो. पण
आपण कुठल्या गाडीच्या मागे जात नाही, अरे ही BMW भारी त्याच्या मागे जा, असं होत नाही. जसं गाड्यातलं आपण अटेन्शन चेंज करतो तसं थॉट मधलं अटेन्शन चेंज करता आलं पाहिजे. कधीतरी निगेटिव्ह थॉटचा पगडा आला, काही सिच्युएशन आली, भावनिक गुंता आला, आपण आता चिटकून बसतो थॉटला. आता ह्याला सोडायचं आपल्याला, सोडलं जात नाहीये. त्यावेळेला 2-3 मिनिटं चेहऱ्यावर थंड पाणी मारलं, आईस कोल्ड वॉटर, डिटॅच होतो. 5 मिनिटं वॉक केला, 5-10 मिनिट इंटेन्स एक्सरसाइज, आणि 2 मिनिटं आपल्यातली कुठली एक साधनाचा मेडिटेशन केलं, पेस्ट ब्रिदिंग, यू आर बॅक इन मुवमेंट. यू आर बॅक. तर बाकी कुणाला काही प्रश्न? मी धन्यवाद देतो साळुंके सरांचं, सुनील गुरुजींचं, ज्यांनी मला परत आज संधी दिली आणि तुमच्यासमोर माझे काही विचार मांडण्याचं एक व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं. अ, मला आशा आहे की की माझे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, काहीतरी टेकअवे तुम्हाला मिळण्याचा प्रयत्न होता मला. प्रॅक्टिकल थिअरॉटिकल न करता थोडंसं लाईट हार्टेड व्हिडिओ ऑडिओ विज्युअल वापरून. मी आशा करतो तुम्हाला आवडलं असेल ते. आणि धन्यवाद. धन्यवाद. हो, माझा धन्यवाद नंबर, सर. हा नंबर धन्यवाद शेअर सर, करा. खूप छान. नंबर शेअर करतो इथं चॅट बॉक्स मध्ये. धन्यवाद. Yes. खूपच छान झालं आजचा सत्संग. सगळ्यांना पॉझिटिव्ह विचारांचं कळालेले. उषामा, आवाज येत नाहीये तुमचा उषामा. हा, आता येते का? आता हो, आता आला. आला. तर उद्या आपलं सिद्ध समाधी योगाचा कोर्स सुरू होणार आहे सकाळी. तर सेम हाच पासवर्ड राहील आणि परवा हे सकाळी 6 वाजता आणि ह्याच लिंकवर ऑनलाईन क्लास SSY चा सुरू होणार आहे. तर सर्वांनी म्हणजे सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचला जावा. आपण प्रेयर करूया. ओ